लोक तुला एवढे चिडवतात तरी तू भक्तीच्या पाठी का लागले? सोड तिला. ती सांगते ते बरोबर सांग. ऐक माझं. मला माहित आहे तुम्ही सांगते ते सगळं ठीक आहे, पण मी तिला नाही सोडू शकत, कारण मी तिच्यावर खरं प्रेम करतो. मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. माझं तन मन धन सगळं तीच आहे, आणि मला माहित आहे की मी भक्तीशी प्रेम करतो ना. भक्ती फक्त माझी. तुला सांगून काहीच फायदा नाही. आम्ही एवढं सांगतो ते ऐक तरी. तुम्हाला जे सांगायचं ना ते देखील, पण भक्तीचा विषय सोडून मला, कारण मी तिला सोडू शकतच नाही ना. कारण एवढे वर्ष एवढे दिवस आम्ही सगळं काही केलं, एवढं म्हणजे मी त्या आठवणी विसरू शकत नाही. मग तिला कसं सोडू शकतो मी? बरोबर ना? ठीक आहे, तुझीच मर्जी. मी तुला काही सांगतच नाही. लोकांनी जर किती प्रयत्न केला ना तरी भक्तीला आणि मला कोणी वेगळं नाही करू शकत. मला माहिती आहे जर माझं प्रेम खरं असेल ना तर भक्ती फक्त माझीच होणार. लोक फक्त अशीच बडबडत राहतात, लोक काही काही बोलतात. मला माहिती आहे ना, पण भक्ती फक्त माझीच आहे. आणि जर तुम्ही मला मदत केली ना तर भक्ती नक्कीच माझी होऊ शकेल. कराल मला मदत? मी तुझ्यासोबत आहे. मी तुझ्यासोबत आहे. ये काय पिझ्झा आहे? हा काय नाही सर, तुम्हाला ऍक्टिंग पण करता येत नाही. तर तुम्ही जर अशी ऍक्टिंग केली तर तुम्ही कशी हिरो होणार? कशी पण बनशील तू? भक्ती तुझी फक्त तुझीच आहे रे. तू भक्तीची खरा प्रेम करतो. मनापासून करतो, मनापासून. मग भक्ती तुझीच आहे.